तक्रार मागे घ्या नाहीतर तुला व तुझ्या मुलीला संपू. धाराशिवमध्ये महिलेला घरात घुसून जीवे मारण्याच्या धमक्या, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. धाराशिव शहरात कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारी घटना समोर आली असून एका महिलेला तिच्याच घरी जाऊन तक्रार मागे घेण्याचा दबाव टाकत जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून सातत्याने दहशत निर्माण केली जात असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही धक्कादायक घटना धाराशिव शहरातील मुक्तेश्वर कॉलनी येथे दिनांक 27 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास फर्यादी यांच्या घरी घडली. यापूर्वी दाखल केलेली तक्रार तात्काळ मागे घ्यावी यासाठी आरोपीने थेट घरात येऊन फर्यादी महिलेला अश्लील शिवीगाळ करत तक्रार मागे घेतली नाही तर तुला व तुझ्या मुलीला संपू अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी प्रणिता जयशंकर काळे वय 34 वर्ष राहणार मुक्तेश्वर कॉलनी धाराशिव यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून जयशंकर बाळासाहेब काळे, गौरीशंकर बाळासाहेब काळे, विजया बाळासाहेब काळे व बाळासाहेब किशनराव काळे या चौघांविरुद्ध अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 676/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 352, 351(2), 351(3) व 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपींकडून तक्रारदार महिलेला सातत्याने धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप असल्याने पोलीस कारवाईच्या प्रभावीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल क्रमांक 765 शेख करीत आहेत. महिलेला व तिच्या अल्पवयीन मुलीला दिलेल्या धमक्यांची गंभीर दखल घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकातून होत आहे. घरात घुसून महिलेला धमकावण्यासारख्या घटना घडत असतील तर त्या अदखलपात्र गुन्ह्यांपुरत्या मर्यादित राहिल्या तर कायद्याचा धाक संपला आहे का असा सवाल उपस्थित होत असून प्रशासनाने तात्काळ कठोर भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.